श्री स्वामी समर्थ. शुभ सकाळ. आजची सकाळ झाली मस्त शेगावला संस्थानामध्ये. मग काय उठलो आम्ही. मग मस्त असा निवांतपणे आम्ही बाहेरच्या निसर्गाचा आनंद घेतला. त्यानंतर आध्या पण खूप खुश होती की तिला इथे मुक्काम करायला मिळालं, तिला खूप आवडतं. मग यांनी मस्त नाश्ता आणला, डोसा. मी आणि आध्यानी मस्त एन्जॉय केला. हे बोलले बाहेर ऊन खूप आहे, तू आणि आध्या जेवण करू नये, मी समर्थला बघतो. मी आणि आध्या मस्त आम्ही रेडी झालो आणि प्रसादालयामध्ये प्रसाद घ्यायला निघालो. मग काय ऊन खूप होती बाहेर. मग आम्ही पोचलो प्रसादालयामध्ये. तिथे गजानन माऊलीचं दर्शन घेतलं आणि आपल्या संस्थानातलं जेवण म्हणजे जगातील सगळ्यात मोठी रसोई म्हटलं जातं, स्वयंपाकघर. मग काय मस्त जेवण केलं. बाप्पा गजानन महाराजांसोबत फोटो घेतली. त्यानंतर इथे आल्यावर कळलं, हे बोलले की आज आपण परत इथेच राहू, जायचं नाही. मग काय परत आम्ही लगेच रूम चेंज केली, कारण पहिली रूम आम्हाला 4th फ्लोअरवरती, मग आम्ही ग्राउंड फ्लोअरला घेतली. आणि मस्त असं इथे येऊन आम्ही रेडी झालो आणि सायंकाळी माऊलींच्या दर्शनासाठी निघालो. बघतो तर इथे सगळ्यात मोठी पार्किंगची व्यवस्था देखील केलेली. तिथे मस्त गाडी पार्क केली आणि निघालो. आणि हो, तुम्हाला सांगेल आता नवीनच रूल झालेला आहे काही कारणांमुळे की गजानन महाराजांच्या परिसरामध्ये मोबाईल एकदम बंद, म्हणजे बंद, खूप रिस्ट्रिक्टेड आहे यूज करायला. मग आम्ही आलो इथे विहारमध्ये रिटर्न. तिथे मस्त प्रसाद घेतला, एन्जॉय केलं बाहेर. आणि मग काय नेक्स्ट डे उठलो आणि निघालो परतीच्या प्रवासाला, म्हणजे घरी. मग निघालो. बिलकुल इच्छा होत नव्हती निघायची. मग काय रूम क्लीन करून घेतली मस्त आणि निघालो. मग काय वाटेत यांनी गाडी थांबवली, कारण गरमी होती. बदाम शेक आणला मस्त थंडा थंडा, तो आध्या आणि मी एन्जॉय केला. मग यांनी देखील मस्त लस्सी एन्जॉय केली आणि आम्ही निघालो दर्यापूरसाठी. घरी आलो मस्त. आणि मग काय खूप थकलेलो होतो म्हणून मस्त झोप घेतली. उठलो, दूध चहा एन्जॉय केला. त्यानंतर हे आणि समर्थ लगेच झोपी गेले. मला ना थोडं आवरायचं होतं. आध्याने ते ORS ज्यूस एन्जॉय केला, तिला थोडं बरं नव्हतं. मग मला ना समर्थाचे कपडे लावायचे होते खूप दिवसापासून. मग त्याचे मी आवरून घेतलं सगळं. आध्याचे पण मी थोडेसे कपडे लावून घेतले. तिने पण मला मस्त हेल्प केली. आणि मग काय आम्ही दोघींनी इथे आमचं मस्त असं पटापट आवरून घेतलं. आणि त्यानंतर माझी अशी रॅक पूर्ण लावून झाली. त्यानंतर आम्ही झोपी गेलो. बाय बाय. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.